शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खूपच चांगली योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव म्हणजे नमो शेतकरी योजना. या योजनेमुळे शेतकऱ्यांना थेट त्यांच्याच बँक खात्यात पैसे मिळतात. हे पैसे शेतीच्या कामासाठी उपयोगी पडतात. जसं की बी बियाणं, खत, औषधं इत्यादी खरेदी करायला मदत होते. सरकार म्हणते आपण शेतकऱ्यांना थोडी तरी आर्थिक मदत करूया, म्हणजे त्यांना थोडा आधार मिळेल. या योजनेचा फायदा खूप शेतकऱ्यांना झालेला आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता म्हणजे काय ते बघूया. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 5 वेळा शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत. आता 6व्यांदा पैसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारने 2169 कोटी रुपये जाहीर केले आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जातील, त्यामुळे मधल्यामध्ये कोणीही अडथळा आणू शकणार नाहीये. या पैशांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तयारी करता येते. गावात पैसा फिरतो आणि त्यामुळे आर्थिक चक्र सुरू राहतं. सरकार वेळेवर मदत करतं, यामुळे सरकारवर विश्वास वाढत आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेसोबतच लाडकी बहीण योजनेचा प्रभाव सुद्धा पडत आहे. सरकार आता लाडकी बहीण योजना देखील चालवत आहे. या योजनेत महिलांना पैसे दिले जातात, त्यामुळे सरकारचा खर्च वाढतो. या योजनेसाठी जास्त पैसे लागल्यामुळे कधी कधी शेतकऱ्यांच्या हप्त्याचे पैसे थोडे उशिरा मिळतात. सरकारला हे सगळं नीट विभागून वाटावं लागत आहे आणि ते थोडं कठीण काम असते. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले तर त्यांना बी बियाणं, खत खरेदी करता येतं. पण जर पैसे उशिरा आले तर त्यांना अडचण येते. जर सरकारने योजनांचा योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतील आणि त्यांना अडचण येणार नाही. त्यामुळे सरकारने आणि त्यांच्या यंत्रणांनी हे नीट बघणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, पैसे मिळाले का ते कसे तपासायचे ते बघूया. आता शेतकरी सहजपणे आपल्याला पैसे मिळाले आहे की नाही ते मोबाईलवर तपासू शकतात. ते म्हणजे कसं ते बघूया. सर्वात आधी NSMNY या वेबसाईटवर जा. तिथे बेनिफिशरी स्टेटस या नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर टाका. एक कोड म्हणजेच कॅप्चा दिसेल, तो बरोबर लिहा. नंतर OTP येईल, तो टाका. त्यानंतर गेट डाटावर क्लिक करा. सर्व माहिती तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेलच. तुमचं खातं तपासून किती पैसे आलेत, केव्हा आलेत, कोणत्या बँकेत आलेत, ही सगळी माहिती स्क्रीनवर दिसेल. जर पैसे आले नसतील तर कारणही दिलं जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही सरकारी ऑफिसमध्ये जायची गरज लागत नाहीये. या योजनेचा मुख्य फायदा काय ते बघूया. नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी योजना आहे. या योजनेतून एकूण 6,000 रुपये मिळतात. हे पैसे 3 वेळा म्हणजे 2-2 हजार करून बँक खात्यात येतात. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखीच आहे. दोन्ही योजनांचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे. या योजनेमध्ये काही अडचण आली तर काय करायचे ते बघूया. जर कुठल्याही कारणामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात अडचण आली तर त्यांनी जवळच्या सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जावं. तिथे तज्ञ कर्मचारी असतात. ते योग्य मार्गदर्शन करतात आणि अडचण सोडवतात. शेतकऱ्यांनी या केंद्राचा वापर करावा, म्हणजेच त्यांना वेळेत हप्ता मिळू शकेल आणि गरजेला पूरक मदत मिळेल. नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना आहे. यातून शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळते आणि त्यांचं जीवन थोडं सुसह्य होतं. सरकारने अशा योजना आणखी चांगल्या प्रकारे राबवल्या पाहिजे, तर शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.